सत्व रज तम शुद्ध तत्व चौथा निर्गुणे गुणपरता बाह्यानो स्थूळ देह सूक्ष्म कारणाचे वरी महाकारण सरे चौथा देह कैवल्ये देह तो ज्ञानदेवे पाहिला पाहणे होऊन ठेला चराचरी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग यातला श्लोक क्रमांक 3 आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये या श्लोकवर 21व्या क्रमांकाने केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अक्षरम ब्रह्म परमं स्वभावध्यात्ममुच्यते भूतभावोद्भव करो विसर्ग कर्मसंज्ञितः. अर्थात जीव स्वतंत्र आहे, अविनाशी आहे, परंतु तरीसुद्धा मायेच्या प्रभावामुळं मूळ स्वरूपाचा त्याला या मृत्यूलोकी विसर पडतो. याचं चिंतन आपण आतापर्यंत पाहिलं. अक्षर ब्रह्म आहे, अक्षर आहे जीव. भौतिक शरीर धारण केल्यामुळं जड तत्वाशी अर्थात अपरा प्रकृतीशी स्वतःचं तादात्म्य जीव जोडतो. कधीकधी तो भौतिक देह धारण करतो तर कधी आध्यात्मिक देह धारण करतो. भौतिक देह धारण केला की रजतम सत्व या त्रिगुणातीत प्रकृतीचे प्रभाव त्याच्यावर पडतो आणि त्यानुसार त्याचं वर्तन होत असतं. मग जसा आचार तसा विचार, जसा विचार तसा आचार, आणि त्याप्रमाणेच त्याची बुद्धी आणि कर्म ही त्याच्या हातून तशाच प्रकारचे होत जातात. मोक्षाच्या प्रती जाण्याची जर जीवाच्या संचितामध्ये तसं नसेल किंवा भोगच लिहिलेले असतील आणि संगत कृष्ण भावना भावित माणसाची जर नाही लागली महाराज, तर जीव भरकटत जातो. तो इतका भरकटत जातो की ईश्वर तत्व तो मानायलाच तयार होत नाही. दैवासुर संपत्ती योगमध्ये आपण पुढे चिंतन करणार आहोत की संपूर्ण सृष्टी अपरस्परम भूतम किमन्यत काम हेतुकम. भगवंताचा या सृष्टी निर्मितीमध्ये किंवा जीवसृष्टीमध्ये काहीही संबंध नाही. भगवंतच तत्व, भगवंत तत्व किंवा ईश्वर तत्वच ते मान्य करायला तयार होत नाही. इतक्या अधोगतीला जीव जातो आणि त्याला कारण फक्त संगत असते महाराज. नास्तिक अशा प्रकारचा तो जीव घडतो आणि नास्तिकतेमुळं मूळ स्वरूपाचा विसर पडल्यामुळं ईश्वर तत्वाचाही त्याला पूर्ण विसर पडतो. ईश्वर तत्व तो मानायलाच तयार नसतो. हे सगळं मी करतो आहे, मी केलं आहे आणि सृष्टी प्राकृतिक नियमानुसार हे सगळं घडतं, संयोग होतो आणि वंशवृद्धी आपोआप होत असते. त्यात ईश्वर तत्वाचा काहीही संबंध नाही किंवा आपल्या स्वकर्तृत्वानं आपल्याला आपलं घडवता येतं. अर्थात क्रियमान कर्म करण्याचं जरी स्वातंत्र्य जीवाच्या ठिकाणी दिलेलं असलं तरी पूर्वकर्माच्या फळानुसारच कर्म माणसाच्या हातून होत असतात. म्हणून प्राकृतिक शरीर धारण केलं, जड तत्वाशी जोडला गेला, शरीराशी संबंध आल्यामुळं जीव इतका त्या शरीराशी तादात्म्य पावतो, त्या जडत्वाशी इतका तादात्म्य पावतो की शरीर म्हणजेच मी आहे
असा समज करून बसतो ने आयुष्यभर त्या शरीराला सावरण्यामध्ये, त्याचा शृंगार करण्यामध्ये आपलं आयुष्य खर्ची घालतं महाराज. आणि शेवटी देह तो असे काळाचे अधीन. एक न एक दिवस काळ झडप मारून या देहातून जीवाचं प्राणोत्क्रमण होणार, हे त्रिकालाबाधित सत्य आहे महाराज. घडी घडी काळ, नाथबाबा वर्णन करतात, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. अजून किती घटका किती भरायच्या राहिल्यात, अवकाश किती आहे, ही क्षण क्षण मोजत असतो महाराज यमराज. आणि तो इतका संयमी आहे की माणसानं कितीही गैरकृत्य करू द्या, दुष्कृत्य करू द्या, अधर्मी कर्म करू द्या, त्याला घटका भरल्याशिवाय नेत नाही. आणि घटका भरली की माशी पांक पाखरे तव हे सरे, क्षणाचा सुद्धा विलंब लावत नाही. पण घटका भरलेली नसेल, आयुष्य जर शिल्लक असेल तर 4 पलट्या जरी गाडीनं मारल्या तरी साधं खर्चटत सुद्धा नाही महाराज. म्हणून यमाला संयमी म्हणलंय. भगवंत स्वतःच्या विभूती सांगताना 10व्या अध्यायामध्ये म्हणतात की यमहा संयमतामहम. सर्वात संयमी असा जो यम आहे अर्जुना, ते सुद्धा मीच आहे भगवंत म्हणतात. भगवंतच जीव, देवदेवता या सर्व रूपानं एकोहम एक असला तरी अनेकामध्ये आकार घेण्याकरता भगवंत या पृथ्वीवर जीव रूपानं अवतरतो. आणि सृष्टी, संपूर्ण जड सृष्टी जी आहे ती जीवाचं भरणपोषण अर्थातच पालन करण्याकरता त्या पृथ्वीशी, त्या त्रिगुणात्मक प्रकृतीशी जीव जोडला जातो. तो इतका जोडला जातो की स्वस्वरूपाचाही विसर पडतो. कशाकरता आलो आणि काय करायला पाहिजे याचंही त्याला स्मरण राहत नाही. मायेच्या अधीन जाऊन केवळ विषयाच्या चिंतनामध्ये आयुष्य खर्ची घालत असतं. वास्तविक सर्व जीवसृष्टीच्या ठिकाणी आत्मारूपानं तो परमात्माच विराजमान झालेला असतो. यावर भाष्य करताना माऊली 21व्या ओवीत म्हणतात की तैसे अमूर्तीतिये विशुद्धे महदादी भूतभेदे ब्रह्मांडाचे बादे होची लागती. अर्थात त्याप्रमाणे त्या निराकार विशुद्ध ब्रह्मात प्रकृती, महत्त्व, अहंकारादी भेदांनी ब्रह्मांडाचे आकार होऊच लागतात. हे वेगवेगळे आकार अर्थात जीवसृष्टी वेगवेगळ्या आकारानं, वेगवेगळ्या योनीमध्ये, वेगवेगळ्या परिस्थितीनं हे या पृथ्वीवर आकाराला येतात. आणि आपलं ठरवून दिलेलं आयुष्य जेवढं आहे तेवढं या जड प्रकृतीशी जोडले जाऊन पुन्हा या जगताचा निरोप घेत असतात. तैसे अमूर्ती ते विशुद्धे महदादी भूतभेदे ब्रह्मांडाचे बाधे होची लागती. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्णारी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.